नमस्कार सर्वांना. आज मी तुमच्यासमोर अशा माणसाशी बोलणार आहे जो पदावर नसला तरी लोकांच्या मनात मात्र मोठ्या मानाने राहतो. आपल्या मातीतला आपला माणूस, पैलवान ताकदीचा पण मनाने एकदम साधा, अध्यात्म करणारा आणि संस्कार जपणारा आणि लोकांना मायबाप जनता म्हणून मान देणारा. आज आपल्यासोबत आहे पैलवान गणेश कांताराम बोत्रे आणि सांगायला अभिमान वाटतो तो माझा मामा आहे. नमस्कार, मी पैलवान रोहन मांजरे आणि मी आज आलो आहे पैलवान गणेश कांताराम बोत्रे यांच्यासोबत. त्यांचा रोजचा दिनक्रम आणि दिवसभराचा व्यस्त शेड्यूल नेमका कसा असतो हे आज आपण जाणून घेणार आहोत. तर चला मग. मामा, तुमचा हा सकाळचा जो उपक्रम आहे आपल्या रोजचा, तर तुमचा राजकीय आयुष्यावरती किंवा रोजच्या तुमच्या दैनंदिन जीवनावरती कसा फरक पडतो? तू जो प्रश्न विचारला हे माझं तालमीपासून चालत आलेलं हे रुटीन आहे सगळं. सकाळी 5:30ला उठणे, व्यायाम करणे. त्यामुळे आता जेव्हा तालीम सुटली त्यानंतर घरी आल्याच्या नंतर मग काय करायचं, तर मग मी सकाळी 5:30ला उठतो ज्या रुटीन प्रमाणे, त्या रुटीन प्रमाणे. आणि मी सकाळी आपल्याला जे काही मातीशी आपलं नातं राहावं, त्यामुळं बैल असतील किंवा गाई असेल, कोंबड्या असतील, घोडा असेल, ह्या सगळ्या गोष्टी जपण्याचा प्रयत्न करतो. मामा, तुम्ही म्हणता मातीशी आपण धरून राहिलं पाहिजे, पण आजकाल आपण बघतोय राजकारणात शेती आणि माती फक्त भाषणापर्यंत मर्यादित राहिलेली आहे. ज्याच्या हाताला माती आहे, त्यालाच शेतकऱ्याचे प्रश्न काढतात. त्याच्यामुळं भाषणापुरतं मर्यादित न राहता सदैव मातीत राहून काम करण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केलेला आहे. मामा, आता आपण जे बघतोय माऊली. लोक गाड्याची बैल घेताय, पण तुमच्याकडे तरी मोठ्यांदी बैल आहे, मोठ्या मापाची सगळी. ही कसं काय बरं? खरं तर ही बैल गाड्याची नाहीयेत, पण मी ज्या पंढरीच्या वारीला पायाने जातो, माझी खूप दिवसाची इच्छा होती की आपल्याला जी बैल खऱ्या अर्थाने देवाला घेऊन विठ्ठलाच्या भेटीला जातात ती बैल आपल्या दारामध्ये असावी. म्हणून यावर्षी जेव्हा पंढरीची वारी परत आली त्यावेळेस मी देवस्थानला विनंती केली, त्यांनी ही विठू माऊलीची जोडी माझ्याकडे सांभाळली दिली. आणि दुसरा प्रश्न तुझा असा आहे की बैलगाड्याचा मला खूप छंद आहे, किंवा गाड्याची बैल आता तरुण पिढी खूप चांगल्या पद्धतीने सांभाळते. जसं जीव ती घरातल्या माणसांना लावतात ना, तसं बैलाला लावतात. मलाही त्याचा खूप छंद आहे. मी आता आमच्या खालुमऱ्याचा घाट असेल, कोरेगावचा घाट असेल किंवा बिरदवडीच्या घाटाचं काम केलं. मला बैलगाड्याचा छंद आहे, परंतु मला जास्त आवड होती की देवस्थानची बैल, किंवा ह्याच्यात खरं तर अध्यात्माची कुठेतरी जोड असावी, एक संप्रदायाचं आपलं काहीतरी बांधिलकी असावी. म्हणून मी ज्या विठू माऊलींनी तुकाराम महाराजांना पंढरपूरला नेऊन आणलं ते आपल्या दारामध्ये असं ह्या इच्छेने त्यांना आपल्याकडे आणले. मामा, मागास तू बोलताना म्हणला तरुण पिढीची नाद करते आता नादाच्या, पण आपण पाहतोय तरुण पिढी पूर्णच त्या नादाच्या आहारी चाललेली आहे. त्यातून आपलं घर तर चलत नाही पूर्णपणे. नक्कीच तू म्हणला ते खरं असेल किंवा खरं असूही शकतं, परंतु त्यामध्ये तरुण मुलं त्या बैलांना जीव लावतात किंवा घाटामध्ये वेळ घालवतात. माझं खरं तर तरुण मुलांना सांगणे म्हणजे जशा पद्धतीने जुन्या काळामध्ये गाडा जोपासून शेती केली जायची, तसं सर्व तरुण मुलांनी खरं तर बैलगाड्याची बैल सांभाळून त्यांना जीव लावून निश्चित उद्योग व्यवसाय चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. हा, म्हणजे नाद तर केला पाहिजे, पण त्यासोबत व्यवसाय पण केला पाहिजे. व्यवसाय कारण काहीतरी. की सर्व घाटातील तरुण सहकाऱ्यांना जर पाहिलं, मला निश्चित त्या ठिकाणी कायम अभिमान वाटतो. तो जो आमचा घाटातला तरुण वर्ग आहे, तो तरुण वर्ग निर्व्यसनी पाहायला मिळतो. त्यांच्यामध्ये एक कटिबद्धता पाहायला भेटते, सातत्य पाहायला भेटतं. आणि त्या मुलांकडे पाहिलं की निश्चित आनंद वाटतो की आपली तरुण पिढी निर्व्यसनी घडलेली आहे, किंवा त्यांच्याकडे व्यसन हे त्यांच्यापासून निश्चित लांब राहिलेलं पाहायला भेटतं. आता आपण ही तरुण पिढी पाहतोय कामासाठी किंवा रोजगारासाठी आपली माती सोडून, आपलं गाव सोडून आपल्या शहराकडे जातात दिसते ते. आणि आपल्याच पंचकृषीत एवढी मोठी MIDC आहे. मग त्या तरुण पिढीसाठी तू नक्कीच काहीतरी केलं पाहिजे. खरंच तू जेव्हा याचा प्रश्न विचारला, मागच्या 10 वर्षापासून मी खूप मुलांना इंडस्ट्रीतल्या नोकऱ्या असतील, उद्योग व्यवसायाला खूप सारी मदत केली. आपल्याकडे खरं तर ITI सेंटर असेल किंवा उद्या औद्योगिक ट्रेनिंग सेंटर आपण चांगलं उभं करण्याची खरंच माझी खूप दिवसापासून इच्छा आहे. आणि जसं खरं आता ह्या वैरणीचं वजन मी खांद्यावर घेऊन चाललोय, तसं माझं तरुणांना सांगायचं, जर एखाद्या कामाचं वजन जर खांद्यावर घेतलं आणि चांगल्या पद्धतीने जर काम इंडस्ट्रीमध्ये केली आणि एक चांगलं स्किल डेव्हलप केलं, तर निश्चित मला वाटत नाही इंडस्ट्रीमध्ये काम करणं, कामं मिळवणं
हे सगळं काय अवघड आहे. आणि खरंच इंडस्ट्री जर प्रामाणिक काम केलं, चांगली जर सर्व्हिस दिली, चांगलं त्यांच्याशी जर अप्रोच राहिलं, तर इंडस्ट्री तुम्हाला खूप संधी त्या ठिकाणी देते. आणि आपल्याकडं खरंच खूप मोठी संधी इंडस्ट्रीमध्ये आहे. मामा खरंच शेती केली का कधी? मला खरं तर मला बालपण तालमी बरोबर शेतीत पण गेले. चाकण मार्केटला इथं कांद्याची गुणी भरणे, चाकण मार्केटला खाली करणे आणि हमालीचे पैसे जास्त भेटावं म्हणून चाकण मार्केटला परत जाऊन गुणी पण खाली करायचं काम केलं. आणि आपण जिथं आता हे सगळ्या गोष्टी बघतोय ना, इथं रोड नव्हता, इथून बटाट्याच्या गुणी भरायच्या, पलीकडे न्यायच्या, गाडीत भरायच्या. ज्या लोकांच्या घरी खरंच लोक कमी आहेत शेतकऱ्याच्या घरी, त्याच्या कांद्याच्या गुणी मी खालनं पण भरल्यात, गाडीमध्ये परत पक्की लावली. माझ्या व्यवसायाची तुला पहिली गाडी दिसते ना, त्या गाडीवर मी इथं कांदा भरणे, तिथून चाकण मार्केटला खाली करणे, ही हमाली मी त्या गाडीवर केली पहिली. त्यानंतर त्यानंतर गाडी ती आपली शेतीवरती चालू होती. शेतीवरती होती. लोक इंडस्ट्रीचं म्हणतात ना, त्या गाडीवरती मी 4 वर्षे गाडी चालवली. गाडी चालवून ती मी त्या गाडीतलं मटेरियल लोडिंग अनलोडिंग केलं. तिथून व्यवसायाला सुरुवात झाली. खरं बाबा, पण शेतकरी जर पोट भरलं ना तरच आपल्या परिसराचं भविष्य उज्ज्वल. मामा मागास मी बघितलं आपल्या गोट्यावरती कामाला माणसं आहे, तरी पण ही साफसफाई तुम्हीच का? मला आहे ना घाण सण होत नाही सगळ्यात. त्याच्यामुळं मला जे परिसरातील किंवा एमआयडीसीचा कचरा प्रश्न आहे किंवा बाकीचे प्रश्न आहे, याच्यावरती मी चांगल्या पद्धतीने काम करण्याचा विचार त्याच्यामुळे करतो. आणि माझा स्वभाव आहे, मला गोठा असेल किंवा जसे तुम्ही गाडा मालक जर पाहिले, बैलांना लहान मुलाप्रमाणे प्रेम करतात, तसंच माझा एक स्वभाव आहे, जनावरांना किंवा बैलांना स्वच्छतेच्या ठिकाणी ठेवावं. जसे आपल्या माईमाऊली आपला प्रपंच किंवा आपला घरातील सगळ्या गोष्टी साफसफाई ठेवतात किंवा घर साफ ठेवतात, आपली पण जबाबदारी आहे. आपण पण ज्या ठिकाणी वास्तव्य करतो, ज्या ठिकाणी आपली जनावरं असतात, त्या गोष्टी आपणही साफ ठेवल्या पाहिजे ना. मामा आपल्या लाल माती प्रामाणिक राहिला आहे. लाल मातीने त्याला भरपूर रस दिल्या. खरंच बरोबर आहे. माती बरंच काय देते, माती बरंच काय शिकवते, माती प्रामाणिकपणा शिकवते आणि मातीपासून बरंच काय भेटतं. त्याचं उदाहरण म्हणजे खरंच तुझ्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला सर्व पाहिल्यानंतर वाटते तुझ्यावरती एवढा मोठा प्रसंग आला. त्या प्रसंगामध्ये सगळे पहिलवान त्या मातीशी प्रामाणिक राहिले, सगळी लोक तुझ्याशी त्या पद्धतीने तुला मदत केली. ते एक जिवंत उदाहरण आमच्या सर्वांच्या समोर निश्चित आहे. खरंच लाल मातीशी प्रामाणिक राहिल्यामुळं माझ्या जो एवढा मोठा प्रसंग आलता त्यातून मी वाचलो. अरे खरंच त्याचं जिवंत उदाहरण तुझ्यामध्ये आहेच आहे. परंतु तू जसं म्हणला तसं लाल माती आपल्याला तेच शिकवली, लोकांशी प्रामाणिक राहणं, समाजाशी प्रामाणिक राहणं, आपल्या परिवाराशी प्रामाणिक राहणं. हे लाल मातीने तुम्हाला आम्हाला सगळ्यांना खरंच आतापर्यंत शिकवलेलं आहे. आणि लाल मातीतला माणूस कधी आयुष्यामध्ये गद्दारी करू शकत नाही. आलो मी रांगडा गडी तांबड्या मातीत राकट ताकट रग अंगार कंड थोपटतो तांबी शीत बारा हत्तींचं बळ मला कटात आता कशात घालतो मी 32 दात तुझे पिरगळतो का तुझा मुरगळतो मान शक्तीने युक्तीची सांगड घालून पलटवार करणारा लढवय्या एका घोटात घोट घेतो शत्रूच्या नरडीचा कण करत फौलादी मारतानी डौलाचा बलवान बलशाली शूर धुरंदर मी हाड तोडण्याचा अनुभव मला दांडगा. मामा मागाशी वर बघितलं हौदात पाणी मारत तिथं पाणी आंघोळीला पाण्याचं नियोजन तर टॉप आहे तुमचं. असंच नियोजन जर आपल्या परिसरात झालं तर खूप छान होईल. निश्चित तुम्हाला जर पाहिलं आपल्या परिसरामध्ये ज्या काही जलजीवनच्या स्कीम चालल्या किंवा ज्या काही पाण्याच्या आपल्याकडं लाईन ज्या चालू आहेत किंवा एमआयडीसीच्या पाण्याच्या माध्यमातून माझ्या मायमाऊलीला पाण्याची खूप मोठी टंचाई, स्वच्छ पाणी आपल्या परिसरामध्ये निश्चित मिळत नाही. त्या पाण्याच्या सर्व जलजीवनच्या स्कीमवरती मी वारंवार त्या ठिकाणी भेटी देतोय, वारंवार त्याच्यावरती माझं लक्ष असतं. पुढच्या काही वर्षामध्ये किंवा पुढच्या 5-6 महिन्याच्या कालावधीमध्ये
निश्चित माझ्या माय माऊलीच्या घरापर्यंत स्वच्छ पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी करणार आहे. आणि खरंच तुम्ही माझ्यापासून ऑब्झर्व केलं, मी ज्या पद्धतीने माझ्या बाजूच्या सगळ्या गोष्टींचे नियोजन करतो किंवा माझ्या बाजूला पाण्याची जी व्यवस्था केली ना, तीच पाहून तुला ठिकाणी वाटलं असेल किंवा तुला जाणवलं असेल. मी ज्या पद्धतीने नियोजन करतो त्याच पद्धतीने नियोजन प्रत्येक गावोगाव त्या ठिकाणी करणार आहे. मामा आज तुझं सकाळचं शेड्यूल पाहिलं ना, त्यामुळे मला कळालं की तुझी दिवसभराची जी एनर्जी कसं काय राहते. खरंच मी जसा सकाळी लवकर उठतो पहिल्यापासून किंवा माझा जो दिनक्रम आहे, माझं सर्व तरुण सहकार्यांना सांगणं आहे की दिवस उगवायच्या आधी जर उठले तर तुमचा दिवस निश्चित चांगला जातो, दिवसभर एनर्जी राहते आणि तुम्ही फ्रेश राहता. तुम्ही फ्रेश राहिले की तुमच्या बरोबर भेटणारी लोक, तुमच्या बरोबर दिवसभर ज्यांच्याशी संपर्क येतो ती सगळी लोक फ्रेश राहतात. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मान.